मंडळी पूर्वी काही खरेदी करायचं म्हटलं की पैसे देऊन वस्तू घ्यावी लागायची। मात्र क्रेडिट कार्ड आलं आणि लोकांनी डिजिटल स्वरूपात पेमेंट करण्याची नवी प्रोसेस चालू केली। यामुळे अनेकांचा फायदा झाला तर अनेकांना त्याचा तोटाही झाला। कारण क्रेडिट कार्ड ही मंडळी बर्फाची सुरी आहे, ती जपून वापरायची असते, नाहीतर तिने केलेली जखम ही लवकर कळून येत नाही असं म्हणतात। याच क्रेडिट कार्डला प्लास्टिक मनी असं सुद्धा बोललं जातं। मात्र या कार्डचे नक्की काय काय फायदे आहेत, काय काय तोटे आहेत, क्रेडिट कार्ड घेणं चांगलं की वाईट, सगळंच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विषयच भारी। मंडळी, तुमच्याकडे नुसतं क्रेडिट कार्ड असून उपयोग नाही, तर तुमच्याकडे असणाऱ्या क्रेडिट कार्डचा किती योग्य पद्धतीने वापर होतोय हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे। कारण याच क्रेडिट कार्डवर तुमची क्रेडिट हिस्ट्री सुद्धा अवलंबून असते, यामुळे याचा वापर जपून करणं गरजेचं आहे। बरं, या क्रेडिट हिस्ट्रीकडे लक्ष का द्यायचं, तर वैयक्तिक कर्ज असो, घरासाठीचे असो, बँक तुमच्या या सर्व क्रेडिट हिस्ट्रीला गृहीत धरतात। यातून तुमच्यावरचा आर्थिक बोजा आणि आर्थिक व्यवहार सुद्धा लक्षात येतो। त्यामुळे पहिल्याच कार्ड पासून क्रेडिटची हिस्ट्री चांगलं तयार करणं गरजेचं असतं, नाहीतर येत्या काळात तुम्हाला कर्ज मिळायला अडचण येऊ शकते। यानंतर क्रेडिट कार्डची किती गरज आहे हे सुद्धा लक्षात मंडळी घेतलं पाहिजे। मंडळी, एखाद्या वेळेस गरज भागवण्यासाठी किंवा एखादी वस्तू घेण्यासाठी या क्रेडिट कार्डचा उपयोग केला जातो। तसेच क्रेडिट कार्डचा वापर ऐनवेळी असणारा आर्थिक सपोर्ट म्हणून सुद्धा करावा लागतो। तसेच क्रेडिट कार्डच्या रकमेवर जवळजवळ 40 दिवसांसाठी कोणतंही व्याज नसतं। त्या वेळेच्या आत तुम्ही पैशाची परतफेड केली तर ते पैसे तुम्हाला बिनव्याजी वापरता येतात। आणि जर तुम्ही क्रेडिट कार्डच्या बिलाच्या मुदतीच्या आत पैशाची परतफेड केली, म्हणजेच बिल भरलं, तर तुमच्यावर कोणताही दंड किंवा कर आकारला जात नाही। आता मंडळी, पुढची माहिती म्हणजे तुमच्यासाठी कोणतं कार्ड योग्य राहील, तर तुम्ही कोणतंही कार्ड वापरा, मात्र तुमच्या गरजेला कोणतं कार्ड महत्त्वाचं असतं हे पाहावं। यातच काही बँका या क्रेडिट कार्डवर वार्षिक शुल्क सुद्धा आकारत नाहीत, तर काही बँक या वार्षिक शुल्क आकारताना क्रेडिट कार्डचा यूज लक्षात घेत नाहीत। तसेच ज्या कोणत्या बँक किंवा वित्तीय कंपन्या वार्षिक शुल्क आकारतात त्या तुम्हाला रिवॉर्ड किंवा ऑफर्स या देत असतात। तसेच जे लोक वस्तू जास्त प्रमाणात खरेदी करत असतात त्यांना ई कॉमर्स कंपन्यांकडून को ब्रँडेड कार्ड मिळत असतात, आणि जे लोक खूप प्रवास करतात त्यांना ट्रॅव्हल कंपनीकडून को ब्रँडेड कार्ड असे मिळत असतात। आणि या टाईपच्या कार्ड्समध्ये खूप रिवॉर्ड्स पॉइंट्स आणि ऑफर्स असतात। यासोबत क्रेडिट कार्डची लिमिट किती असावी, ते किती वापरावे हे आता आपण जाणून घेऊयात। आता समजा तुम्हाला बँकेने 200 रुपयाचं लिमिट दिलं असलं तर त्यातली 20 ते 30% रक्कमच मंडळी खर्च करत राहा। यात तुम्ही जितका जास्त वापर कराल तेवढा क्रेडिट स्कोअर तुमचा कमी होईल। यासोबतच क्रेडिट कार्डच्या काही अटी व नियम सुद्धा आहेत, तेही पाहूयात, आणि मग क्रेडिट कार्डचे फायदे व तोट्यांकडे आपण वळूयात। मंडळी, एकदा तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलं तर त्याचा वापर हा गरजेचा असतो। रिझर्व्ह बँकेच्या नव्या नियमानुसार जर एखादं क्रेडिट कार्ड वापरलं गेलं नाही तर ते बाद केलं जातं। यासाठी छोटी रक्कम असली तरी 3-1 महिन्यातून एकदा मंडळी क्रेडिट कार्डचा वापर करणं गरजेचं असतं। यासोबतच बिले तुम्ही वेळेत भरा, रक्कम छोटी असली तरी वापर करत राहा आणि ते सुरू राहील याची काळजी घ्या। तसेच तुमच्याकडे कोणतं क्रेडिट कार्ड आहे याच्याही अटी माहिती करून घ्या, कारण समजा तुम्ही कार्डचा वापर केला नाही तर काही बँक त्यावर वार्षिक कर सुद्धा लादतात। मंडळी, हे होते क्रेडिट कार्ड संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे। आता आपण पाहूयात क्रेडिट कार्डचे काही फायदे व तोटे। सुरुवातीला तर आपण याचे फायदे पाहूयात। मंडळी, या कार्डचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्याची साधी सोपी असणारी उपलब्धता। मंडळी, हे क्रेडिट कार्ड डिफर्ड पेमेंट आधारावर काम करतं। याचा अर्थ तुम्ही तुमचे कार्ड वस्तू खरेदी करताना वापरू शकता आणि तुमच्या खरेदी केलेल्या वस्तूंचे नंतर पैसे देऊ शकता। यात खरेदी करताना वापरलेले पैसे तुमच्या खात्यातून जात नाहीत, त्यामुळे तुम्ही प्रत्येक वेळी स्वाईप करता तेव्हा तुमच्या बँक बॅलन्समध्ये ही घट होत नसते। हे पैसे नंतर तुम्ही काही मुदतीच्या आत तुम्हाला जमा करायचे असतात। पुढचा मुद्दा म्हणजे EMI ची सुविधा। क्रेडिट कार्डच्या सहाय्याने तुम्ही कोणतीही वस्तू हप्त्यांवर म्हणजेच EMI वर घेऊ शकता। तुमच्या क्रेडिट कार्ड मधून EMI रक्कम ही नंतर आपोआप कट केली जाते, आणि यावेळेस तुम्ही तुमच्या खरेदी केलेल्या वस्तूंची रक्कम मासिक हप्त्यांमध्ये फेडायचा पर्याय देखील तुम्ही निवडू शकता, जेणेकरून तुम्ही त्यासाठी एक रकमी रक्कम भरणार नाही आणि तुमच्या बँक बॅलन्सला धक्काही बसणार नाही। यानंतर पुढचा फायदा आहे तो म्हणजे क्रेडिट कार्ड्सवर मिळणाऱ्या भरघोस ऑफर्स। मंडळी, बहुतांश क्रेडिट कार्ड हे तुम्ही कार्डचा जास्तीत जास्त वापर करावा यासाठी ऑफर्स देत असतात। याच्यात कॅशबॅक पासून ते तुम्ही तुमचे कार्ड स्वाईप केल्यावर रिवॉर्ड पॉइंट्स जमा होण्यापर्यंतचा समावेश असतो, जो नंतर माईल म्हणून रिडीम केला जाऊ शकतो। तसेच प्रवासावर, खरेदीवर किंवा मोठ्या खरेदीवर तुम्हाला भरपूर प्रमाणावर सूट देखील मिळते। पुढे तुम्हाला एक व्यवहारासाठी फ्लेक्झिबल असणारे क्रेडिट कार्ड सुद्धा मिळते। याच्यात तुम्हाला ठराविक कालावधीच्या आत क्रेडिटवर व्याज आकारले जात नाही। 40 ते 60 दिवसाच्या दरम्यान तुम्ही जर क्रेडिट कार्डचे बिल पेमेंटच्या तारखेपर्यंत संपूर्ण भरले तर तुम्ही मोफत व अल्पकालीन क्रेडिटचा लाभ घेऊ शकता। यात तुम्हाला ऍडव्हान्स क्रेडिटचा फायदा होतो। आता खर्चाची नोंद। मंडळी, क्रेडिट कार्ड प्रत्येक खर्चाची नोंद ठेवते। तुमच्या महिन्याच्या कार्ड स्टेटमेंट सोबत एक लिस्ट सुद्धा तुम्हाला पाठवली जाते। याचा वापर तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण कमी किंवा जितके गरजेचे आहे तितके करण्यासाठी करू शकता।
तिसरा मुद्दा आहे कार्ड सिक्युरिटीचा. क्रेडिट कार्ड हरवल्यास किंवा खराब झाल्यास किंवा चोरीला गेल्यास विम्याच्या स्वरूपात त्याला संरक्षण दिलं जातं. चौथा मुद्दा आहे क्रेडिट लाईन तयार होते. मंडळी तुमचं क्रेडिट कार्ड तुम्हाला क्रेडिट लाईनची सुविधा देतं. समजा तुम्हाला जर कर्ज हवे असेल तर बँक तुम्हाला क्रेडिट कार्डचा वापर पाहून कर्ज देत असतं. यामुळे कार्डचा यात मोठा रोल असतो. मंडळी हे झाले कार्डचे फायदे. आता पाहूयात याचे तोटे. छुपे शुल्क. मंडळी सुरुवातीला क्रेडिट कार्ड सोपे वाटतात, पण त्यात अनेक छुपे चार्जेस सुद्धा असतात ज्याने तुमचे खर्च वाढू शकतात आणि हे चार्जेस चुकवल्यास दंड सुद्धा तुम्हाला होऊ शकतो. आणि जर पेमेंट उशिरा केलं तर वापरावर मर्यादा सुद्धा त्याच्या येऊ शकते. यातच क्रेडिट कार्ड वापरण्यास सोपे असल्याने रिव्हॉल्विंग क्रेडिटमुळे तुमचा बँक बॅलन्स हा सारखाच राहतो. त्यामुळे तुमच्या सगळ्या खरेदी तुम्हाला क्रेडिट कार्डवरून कराव्याशा वाटतात, ज्यामुळे तुम्हाला नंतर कर्ज किती झाले हे समजत नाही. यामुळे तुम्ही जास्त खर्च करत राहता. जास्त व्याजदर. आता मंडळी जर तुम्ही बिल भरण्याच्या तारखेपर्यंत तुमचे पैसे भरलेच नाहीत तर त्यावर व्याज आकारलं जातं. मंडळी क्रेडिट कार्डवर तसे व्याजदर जास्त आहेत. सरासरी व दरमहा 3% ते वार्षिक जातं अगदी 36%पर्यंत. पुढचा मुद्दा आहे क्रेडिट कार्डची फसवणूक. अर्थात यात फसवणुकीचा प्रकार तसा कमी असला तरी हे होऊ शकतं, कारण टेक्नॉलॉजीमुळे कार्डचे क्लोनिंग होऊ शकतं. यामुळे तुमची डिटेल समोरच्याला मिळू शकते. यामुळे तुमच्या नावावर कोणी दुसरा व्यक्ती खरेदी करू शकतो. यासाठी तुमचे स्टेटमेंट्स तुम्ही तपासत राहा. यात समजा चोराने जर व्यवहार केला असेल व बँक तपासात ते क्लिअर झालं तर तुम्हाला तो खर्च पैसे द्यावे लागत नाहीत. तर मंडळी हे होते क्रेडिट कार्डची माहिती व त्याचे फायदे तोटे. मात्र याच्यात आता क्रेडिट कार्ड योग्य पद्धतीने कसं वापरावं हे शेवटी आपण जाणून घेऊयात. तुमच्या कार्डवर असणाऱ्या नियम व अटींवर तुम्ही लक्ष ठेवा व त्या पूर्ण वाचा. तुम्ही जेवढं कर्ज फेडू शकता तेवढंच तुम्ही खर्च करा. सततच्या कार्डचा वापर टाळा. तुमच्या क्रेडिट कार्डची लिमिट ही तपासत राहा. त्याचे लिमिट क्रॉस करू नका. ते किमान 40% एवढं ठेवा. खरेदी करतानाचे तुमचं नियोजन असावं. त्यामुळे तुम्हाला हवं तितकं त्यापेक्षा योग्य तिथेच कार्डचा वापर करा. व्याजदर टाळण्यासाठी वेळेला कार्डचे बिल भरत राहा. कार्डचे पेमेंट कधीही चुकवू नका, कारण यामुळे जास्त शुल्क सुद्धा तुम्हाला आकारले जाईल व तुम्हाला कदाचित दंड सुद्धा भरावा लागेल. तर मंडळी ही होती क्रेडिट कार्ड संदर्भातली माहिती आणि त्याचे फायदे तोटे व ते वापरण्यासंदर्भातली एकूणच माहिती. मंडळी ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा व विशेष भारी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर विशेष भारी FB या फेसबुक पेजला देखील फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.